आता आपण पाहूया अंकुर सीड्समध्ये बियाण्यांचा दर्जा उच्च राखण्यासाठी कशा पद्धतीची प्रोसेस केली जाते. आपण आता पाहताय ते आहे सीड्स प्रोसेसिंग मशीन. या मशीनच्या माध्यमातून बियाण्याला त्यांच्या आकारानुसार वेगवेगळं केलं जातं. त्यातून अनावश्यक घटक बाजूलाही होतात, त्यामुळे त्याचा आकार एकसारखा दिसतो. प्रोसेस झालेलं बियाणं जातं ग्रॅव्हिटी सेपरेशन मशीनमध्ये, म्हणजे हलकं आणि वजनदार बी वेगळं करण्याची प्रक्रिया. त्यामुळे हलक्या दर्जाचं बी काढून टाकून सकस आणि उत्तम दर्जाचं वजनदार बी हाती येतं. बी एकाच आकारात आलं, त्याचा दर्जा तपासला गेला. आता जी आपण पाहत आहात ती आहे सीड ट्रीटमेंट मशीन. या मशीनच्या माध्यमातून बी निरोगी कसं राहील याची काळजी घेतली जाते. बियाण्यांचं निर्जंतुकीकरण हे या प्रक्रियेचं मुख्य उद्दिष्ट. मुख्य प्रक्रिया पार पडल्यानंतर आता बियाणं आलंय ते पॅकिंगसाठी. या मशीनच्या माध्यमातून 10 ग्रॅम ते 250 ग्रॅम पर्यंतचं पॅकेजिंग सहजरित्या होतं. या मशीनवर शक्यतो पालेभाजी प्रकारातील बियाण्यांचं पॅकेजिंग होतं आणि त्याची क्षमता मिनिटाला 50 पॅकेटं एवढी आहे. त्यानंतर सुरू होतं मोठ्या प्रमाणातलं मागणीनुसारचं पॅकेजिंग. हे आहे ऑटोमॅटिक कार्टन पॅकिंग मशीन. या मशीनमध्ये 100 ग्रॅमपासून ते थेट 5 किलोपर्यंतचं पॅकेजिंग करण्यात येतं. अत्यंत आधुनिक असलेल्या या पॅकिंग मशीनमध्ये तयार झालेल्या पॅकेजेसमध्ये त्या बियाण्यांसंदर्भातली माहितीही विस्तृतपणे त्या पॅकिंगवर छापण्यात येते. आणि आता आपण आहोत अंकुर सीड्सच्या डिह्युमिडिफाइंग गोडाऊनमध्ये. हायब्रिड केलेलं अत्यंत संवेदनशील उत्पादन या गोडाऊनमध्ये ठेवलं जातं. बियाण्याला कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन होऊ नये यासाठी इथे ते स्टोअर करून ठेवतात. साधारण 5 ते 6 वर्षांपर्यंत इथे स्टोअर केलेली बियाणी उत्तमरित्या टिकतात. त्यामुळे दरवर्षी बियाण्याची निर्मिती न करताही मागणीनुसार शेतकऱ्यांना पुरवठा केला जाऊ शकतो. आपण आता आहोत ती आहे अंकुर सीड्सची क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी. नुसती निर्मिती झालेलीच बियाणी नव्हेत, तर प्रोसेसिंग, पॅकेजिंग यापासूनच्या प्रत्येक स्टेजवरची सॅम्पल बियाणी या ठिकाणी क्वालिटी चेकिंगसाठी येतात. इथे असणारे अनुभवी आणि प्रशिक्षित अधिकारी या बियाण्यांची क्षमता अत्यंत काळजीपूर्वक तपासतात आणि त्याचे रिपोर्ट्स त्या विभागाला सुपूर्द केले जातात. त्या रिपोर्टनुसार मग पुन्हा काय बदल करावे लागतील, दर्जा कसा ठेवावा लागेल, कसा वाढवावा लागेल, अशा अत्यंत संवेदनशील प्रश्नांवर निर्णय होतात. आपण जर इथे बघत असाल की ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही जी मॉडर्न टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये आलं आहे त्याचा वापर करतो आहे. आणि जसं आपण बोलतो की DNA, मनुष्यांमधला DNA, तुमच्यात DNA, माझ्यात DNA, पण आपण दोघं भिन्न आहोत. बरोबर. तसंच झाडांचंही DNA आहे. बरोबर. आणि त्या DNAचा अभ्यास आणि त्याचा वापर करून चांगल्यात चांगलं सीड, चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं सीड कसं बनवता येईल, हा सगळा ह्या लॅबचा उद्देश आहे. आपण बघतो की झाडात 2 झाडं उभी आहेत. एका झाडात आपल्याला बऱ्यापैकी असं वाटतं की इन्सेक्टचा अटॅक आहे आणि एक झाड बऱ्यापैकी क्लीन असतं. तसं काय कारण आहे? आणि मग जो जनुक, जो घटक रिस्पॉन्सिबल आहे त्या रेझिस्टन्सला, तो आम्ही आमच्या दुसऱ्या व्हेरायटीमध्ये बाय नॉर्मल प्रोसेस, आपण ज्याला कन्व्हेन्शनल ब्रीडिंग म्हणतो, त्या प्रोसेसने ट्रान्सफर करतो. आपण जर पूर्वी बघितलं की ही प्लेट आपण नॉर्मली करू शकतो, कारण की तुम्ही जर बघाल की यात यू कॅन सी इट वेल. पण जेव्हा तुम्हाला ह्या प्लेटमध्ये टाकायचं आहे मॅन्युअली, सो इट विल टेक लॉट ऑफ टाइम आणि यू विल लूज. कधी आपलं चूकही होऊ शकतं, ज्याला आपण मॅन्युअल एरर्स म्हणतो. हाऊ टू अवॉइड दॅट? देन दीज लिक्विड हँडलर्स, रोबोट्स, दिस हेल्प्स यू. यात जर तुम्ही बघू शकता की तुम्ही मशीनला एक प्रोग्राम करा, दॅट मशीन विल रन द होल प्रोग्राम फॉर यू. सो मॅन्युअल एरर आणि स्पीड, ह्या 2 गोष्टी आपण इथे अचीव करतो. म्हणजे ब्रीडिंग हा एक ॲग्रिकल्चरचा अँशियंट मेन पार्ट आहे, पण ह्या नवीन सायन्समध्ये आपण त्यांना मदत करतो आहे ॲक्युरेसी आणि प्रिसिशन वाढवणे आणि टाईम कमी करणे त्यांचा शेतातला.
ओके सर, आणि हे मोठे मोठे फ्रीज हे कसले आहेत? हा, ऍक्च्युली हे सॅम्पल जसं मी तुम्हाला म्हटलं की DNA, तर DNA सॅम्पल एकदा आपण काढलं की तो रूम टेम्परेचरवर आपण फार काळ ठेवू शकत नाही. बरं. कारण त्याला जर जास्त काळ टिकवून ठेवायचं असेल तर मग आपल्याला असेही वेगवेगळे निरनिराळे फ्रीजेस लागतात की जसं आता हे 4 डिग्री टेम्परेचरचं रेफ्रिजरेटर आहे. त्याच्यात आम्ही आमचं जसं DNA सॅम्पल ठेवलं जसं तुम्ही या बॉक्समध्ये बघू शकता. हो, तिथे टोमॅटो प्रायमर बॉक्स. टोमॅटो प्रायमर बॉक्स, टोमॅटोचे सॅम्पल्स त्याच्यात ठेवलंय. जसं हा एक रेफ्रिजरेटर आहे तसे असे अनेक रेफ्रिजरेटर आहेत की जिथे -70 डिग्री टेम्परेचर आहे, -20 डिग्री टेम्परेचर आहे. ओके ओके. आता -70 मध्ये ठेवायचं कारण की समजा जर टिश्यू आणला, आज मी सॅम्पल -70 डिग्री. -70 डिग्री. ओ, तर मला आणलेलं टिश्यू सॅम्पल जर चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायचं आहे कारण की मला त्यातनं DNA एक्स्ट्रॅक्ट करायचं. ओके ओके ओके. त्याचं प्रिझर्व्ह होणं फार आवश्यक प्रिझर्व्ह होणं आहे. फार आवश्यक आहे आणि चांगल्या प्रिझर्व्ह क्वालिटी, तर करतात. ते आम्ही तिथे प्रिझर्व्ह करतो. आणि अजून काय काय सेक्शन्स आहेत सर या ह्या याच्यामध्ये? इथे जसं आता मी तुम्हाला सांगितलं की आपण याच्यावर काम करतोय वेगवेगळ्या व्हेरायटीज डेव्हलप करण्याकरता लागणारा जिनोमिक्स ओके ओके किंवा आपण त्याचा म्हणतो की अनुवंशिकीचा अभ्यास आम्ही इथे करतो. ओके. हा अभ्यास करत असताना जे काही अद्ययावत इन्स्ट्रुमेंट्स लागतात किंवा अद्ययावत मशिनरी लागत असतं ती आमच्याकडे अवेलेबल आहे. जसं आता आपण याला हा सेंट्रिफ्यूज म्हणतो की समजा मला DNA काढायचं असेल, मी तुमचं सॅम्पल घेतलं ओके. आणि मला DNA काढायचं असेल तर मला एक 20,000 RPM वर रोल करून रोटेट करून मग त्यातनं जे काही अनवॉन्टेड विघटन होईल त्याचं आणि त्याच्यातून मग तुम्हाला DNAचा कंपोनंट बाहेर येईल. आपल्या ह्या भागात सगळ्या PCR मशीन्स आहेत की एकदा आपण DNA काढला लॅब झाडातनं की त्या DNAचं आपण इथे PCR रन करतो. ओके ओके. आणि एकदा हा PCR रन झाला की मग कुठले घटक त्याच्यात आहे आणि कुठले नाही हे आपण त्या ह्याच्यात चेक करतो. त्याला आपण मल्टीमोड रीडर म्हणतो. त्या रीडरवर ते चेक करतात त्याला की ते घटक आले आहेत की नाही आले आहेत. जसं आपण जेवतो तर आपल्याला एक न्यूट्रिएंट घटक मिळतात अन्नातनं. बरोबर. ते न्यूट्रिएंट घटकांची गरज झाडांची सुद्धा असते. ती जर आपण त्या झाडांना व्यवस्थित देऊ शकलो तर त्या झाडांची ग्रोथ अगदी चांगली आणि तुम्ही 100% संपूर्ण उत्पादन त्यातनं घेऊ शकता. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की न्यूट्रिएंट तुम्ही जर ते बघाल, ट्रान्सपरंट एक लिक्विड जेली एक आहे, त्यात सगळे आर्टिफिशियली एक न्यूट्रिएंट आपण टाकलेले आहेत आणि प्रत्येक आणि त्यात ते प्लांट्स आहेत. प्रत्येक झाडाचा एक अनुवांशिक एक असा गुण आहे की कुठल्याही झाडाच्या पार्टपासून तुम्ही पुन्हा ते झाड निर्माण करू शकता. कुठलाही पार्ट म्हणजे जर मी एक पान आणलं आणि त्याला मी त्या आर्टिफिशियल मीडिया, त्या मीडियामध्ये ज्याला मी मीडिया म्हणतो त्यात सगळे घटक असतात, मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट आणि हॉर्मोन्स की जे एखाद्या जीवाला मल्टिप्लाय करायला किंवा ग्रो करायला गरजेचे आहेत. ते सगळे त्यात असतात आणि त्यापासून आपण पुन्हा एक झाड निर्माण करू शकतो. जर झाडात परागकण नसतात ज्याला मेल आहे, तर हे झाडं जे आता हे मिरचीचे झाडं आहेत हे आपण त्या परागकणांपासून तयार केलेले आहेत. तर असे ते जीन्स आम्ही ह्या झाडांमध्ये ट्रान्सफर करतो. तर ह्या लॅबला आपण टिश्यू कल्चर लॅब म्हणतो. सर, आपलं सगळ्यात पॉप्युलर कोणतं आहे बियाणं? आम्ही कॉटन मध्ये आमचं बियाणं जय सध्याचं आणि 3028 हे दोन आमचे सगळे पॉप्युलर बियाणे आहेत. जर तुम्ही बघाल की तुम्हाला हजारो एकर शेतकऱ्यांकडे आमचं जय किंवा 3028 हे वाण लागलेलं दिसेल आहे. तसंच आमचं सोनम म्हणून एक धान आहे आणि ते धान आम्ही संपूर्ण भारतभर विकतो. अच्छा. आणि एक गहू केदार, तर तो आम्ही बिहार, UP आणि मला अभिमान वाटतोय की इथली कंपनी पण आम्ही बिहार आणि UP मध्ये वी आर नंबर 1 इन सेलिंग व्हीट. हो 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 हो.